बोलला गेला त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं? प्रेस मीडियाने म्हटलं त्यांनी प्रेस एक नाव घेतलेलं नाही नाव नाही घेतलं. प्रेसच्या मालकांच्या संदर्भात त्यांचं ते वाक्य होतं, त्या अर्थाने वेगळ्या अर्थाने घेतलं गेलं. आणि निश्चितपणे मीडिया हा चौथा स्तंभ आहे लोकशाहीमधला. आणि मीडिया असेल, जनता असेल, लोकशाहीमध्ये सगळ्यांनाच अडचण होती आणि मीडियाला सुद्धा खूप त्रास झालेला आहे आणि होतो. याच्यापुढे तो होणार नाही अशी आम्हाला ही आशा आहे. लोकशाहीमध्ये चौथा जेव्हा स्तंभ असतो तेव्हा लोकशाही घडवण्यासाठी, इथलं लोकमत घडवण्यासाठी मीडिया हा सुद्धा फार मोठा वर्ग आहे. आणि मीडियाला माझ्या सकट सगळ्यांनी कोणीही तुच्छ मानू नये. आणि अवधानाने काय झालं असेल तर आम्ही माफी मागू, परंतु प्रश्न तो नाही आहे. मला तर ते वेगळ्या पद्धतीने त्याचा अर्थ लावला गेला. त्यांच्याही मनामध्ये तशी भावना नाही आहे, हे तुम्हाला स्पष्टपणे सांगेन. साहेब, आजच आपला निकाल झालेला आहे. मागच्या टर्ममध्ये पण आपण खासदारकी म्हणून लढवली होती, त्याच्या आधी पण प्रयत्न केले होते, परंतु आपल्याला यश आल्याने, आपल्या पुत्राला यश आलेलं आहे. काय सांगाल याच्याबद्दल? एक असं असतं की मी बोललो तसंच, मला 35 वर्ष लागले, त्याला 35 दिवसात लोकांनी संधी दिली आणि लोकांनी संधी दिली. हा लोकांचा मोठेपणा आहे. लोकांनी त्याला उचललं आणि लोकांनी त्याला उचलून घेतल्यानंतर लोकांची अपेक्षा असतील, तरुण आहे, नवीन आहे आणि आमच्यासारखे थोडेसे म्हातारे झाले असले तरी मी कालही बोललो होतो, बंदर बुरा हो तो क्या हुआ, बंदर छलांग लगाना छोड़ता नहीं, असं बोललो होतो. थँक्यू.